देशभरातील लाखो शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट हे समोर येत आहे। जसं की आपल्याला माहितीच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षाच्या शेवटी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी सक्तीची असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता। या निर्णयानुसार टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांना 2 वर्षाच्या आत परीक्षा उत्तीर्ण होण्याचे आदेशही देण्यात आलेले होते। तसंच दिलेल्या मुदतीमध्ये टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीची सेवानिवृत्ती लागू होणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आले। मात्र आता या टीईटी सक्तीच्या निर्णयामध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे। मिळालेल्या ताज्या माहितीनुसार काही शिक्षकांना टीईटी सक्तीच्या निर्णयातून सूट मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारकडून याबाबत हालचाली सुरू झाल्या असून राज्य शासनाकडून शिक्षकांची सविस्तर माहितीही मागवण्यात आली आहे। 13 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या परिपत्रकानुसार टीईटी सक्तीमधून सूट देण्याबाबत शिक्षकांची माहिती ही संकलित केली जात आहे। त्यामध्ये राज्य शासनाने विशिष्ट शिक्षकांचा वयोगट, 2011 पूर्वी सेवेत रुजू झालेले शिक्षक व 2011 नंतर नियुक्त झालेले शिक्षक अशी स्वतंत्र माहिती ही त्यामध्ये मागवली आहे। आता कोणत्या शिक्षकांना टीईटी सक्ती ही लागू राहणार आहे, तर ज्या शिक्षकांची नियुक्ती राष्ट्रीय बाल हक्क शिक्षण कायदा म्हणजेच RTE लागू झाल्यानंतर म्हणजेच 2011 नंतर झाली आहे, त्यांच्यासाठी टीईटी सक्ती कायम राहण्याची शक्यता आहे। मात्र ज्या शिक्षकांची नियुक्ती 2011 पूर्वी म्हणजेच RTE कायदा लागू होण्याआधी झाली आहे, अशा शिक्षकांना टीईटी सक्तीमधून सूट मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तसंच जर खरोखरच 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी सक्तीमधून सूट देण्याचा निर्णय झाला, तर हा निर्णय हजारो शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। या प्रकरणावर पुढील अधिकृत निर्णयाकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले असून आम्ही तुम्हाला यासंबंधीचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी देणार आहोत। या व्हिडिओपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रापर्यंत नक्की पोहोचवा।